टिटवाळ्यात कालबाह्य विमा झालेल्या आरटीओ गाडीतूनच वसुली। टिटवाळा गणपती मंदिरात परिसरात जुन्या जगात नाक्याजवळ कल्याणच्या आरटीओ विभागाकडून अनेक वाहनांची तपासणी करून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केलाय। मात्र आरटीओच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वसुलीसाठी आणलेली आरटीओ वाहन याचंच विमान 8 महिन्यांपूर्वीच कालबाह्य झालं असल्याचं निदर्शनास आलंय। त्यामुळे आरटीओची अवस्था ही आंधळ तळते आणि कुत्रं पीठ खाते अशी झाल्याचं खमंग चर्चा नागरिकात रंगलेली आहे। तर कालबाह्य विमा झालेल्या आरटीओच्या गाडीवर कारवाई कोण करणार असा प्रश्न नागरिकांतून विचारला जातो। सरकारी गाड्यांना विमा असतो वेगळ्या पद्धतीने काम करतो। मोटार वाहन कायद्याच्या कलम 146(2) नुसार केंद्र किंवा राज्य सरकारच्या मालकीच्या वाहनांना विमा अनिवार्य नसला तरी अपघाताची भरपाई देण्याची जबाबदारी संबंधित विभागाची असते। काही अहवालांनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता सरकारी गाड्यांचा थर्ड पार्टी विमा उतरवण्यास सुरुवात झाली। याबाबतचे सूत्रवृत्त कल्याणच्या आरटीओ विभागाने आपल्या MH04 LT 6705 या गाडीतून टिटवाळा परिसरात वाहनांची कागदपत्रे तपासण्याची यशस्वी धडक मोहीम राबवली। सदर मोहिमेद्वारे अनेक शाळांच्या बसेस, डंपर ट्रक, चारचाकी, दुचाकी वाहनांची तपासणी करून नियमबाह्य आढळलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे। सदर कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी आरटीओ विभागाचे आभार मानले। मात्र आरटीओ विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आणलेल्या MH04 LT 6705 या स्कॉर्पिओ क्लासिक गाडीचा विमा हा 3 जुलै 2025 म्हणजेच तब्बल 8 महिन्यांपूर्वीच कालबाह्य झाल्याचं ऑनलाईन आरटीओच्या ॲपमध्ये तपासणी दरम्यान दिसून आलं। त्यामुळे आरटीओचे अधिकारी कर्मचारी जर स्वतःच नियमबाह्य गाडीतून फिरून दंड वसुली करतात तर त्यांच्यावर कारवाई कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। याबाबत कल्याण आरटीओ विभागाचे आशुतोष बारकुल यांच्याशी संपर्क साधण्यात प्रयत्न करण्यात आला असतो तो होऊ शकला नाहीये। टिटवाळा।